हलगीच्या कडकडाटात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत आज अकलूज नगर परिषदेच्या नूतन नगराध्यक्षा आणि नगरसेवकांनी पदभार घेतला. तर उपनगराध्यक्ष पदासाठी एकच अर्ज आल्यामुळे शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. गत 21 डिसेंबर रोजी मतमोजणी पूर्ण होऊन अकलूज नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 26 पैकी 22 नगरसेवक व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रेश्मा आडगळे या निवडून आल्या होत्या. तर भारतीय जनता पक्षाचे 4 नगरसेवकही निवडून आले होते. त्यानंतर आज सोमवार दिनांक 12 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता नूतन सदस्यांनी पदग्रहण केले. तत्पूर्वी दुपारी 12:30 वाजता शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी आपला अर्ज मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्याकडे दिला होता. शासकीय नियमाप्रमाणे दुसरा अर्ज येतो काय याची अर्धा तास वाट पाहण्यात आली. त्यानंतर सर्व नगरसेवक सभागृहात आले. नूतन नगरसेवक व नगराध्यक्षांचे स्वागत मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी केले. त्यानंतर एकच अर्ज आल्याने उपनगराध्यक्षपदी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर स्वीकृत नगरसेवक म्हणून मिलिंद कोथमिरे, योगेश गांधी, शेख अब्दुलुद्दीन वजीर यांची नावे जाहीर करण्यात आली. यानंतर सभेचे कामकाज संपल्याचे नगराध्यक्षांनी जाहीर केले. सत्ताधारी मोहिते पाटील गटाकडून स्वीकृत 3 नगरसेवकांची नावे जाहीर करताच या नावांना भाजपच्या महेश शिंदे व राहुल लोंढे या नगरसेवकांनी हरकत घेतली. या स्वीकृत नगरसेवकांच्या कागदपत्रांची आम्हाला पाहणी करायची आहे असे त्यांचे म्हणणे होते. पण विषय वाचन संपल्यानंतर व सभेचे कामकाज झाल्यानंतर बोलू असे म्हणत सभेचे कामकाज संपवण्यात आले. यावर विरोधी सदस्यांनी गोंधळ करत मुख्याधिकारी सचिन पाटील यांना जाब विचारला. नूतन सदस्यांशी बोलताना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले, निवडणुका झाल्या, आता राजकारण संपले. ज्यांनी मत दिले आणि ज्यांनी मत दिले नाही ते सर्व लोक अकलूज गावचे नागरिक आहेत. त्यांच्यात कोणताही भेदभाव न करता सगळीकडे समान विकास करा. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करा असे आमदार रणजितदादा मोहिते पाटील यांनी नूतन कारभाऱ्यांना सांगितले. यावेळी नूतन नगरसेवकांना व उपनगराध्यक्षकांना ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील, शीतलदेवी मोहिते पाटील व मोहिते पाटील कुटुंबियांनी शुभेच्छा दिल्या.